हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर बघा आज आपण बघणार आहे मोस्ट एक्सपेक्टेड टी-सी-एस पॅटर्नचे जे क्वेश्चन्स आहेत लॅब टेक्निशियनसाठी आणि काही पी-वाय-क्यूज बघणार आहे आपण. तर बघा फर्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 1 काय म्हणतो आपल्याला? जनावरांमध्ये पायरिया म्हणजे काय? तर हे जर बघा जनरली तुमच्या आर-पी-एस-सी म्हणजे राजस्थान पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये ॲन्युअल अटेंडन्सच्या एक्झाममध्ये विचारला गेलेला होता 2022 मध्ये क्वेश्चन हा. तर बघा जनावरांमध्ये पायरिया म्हणजे काय? तर जनरली जर बघितलं आपण तर ऑप्शन ए काय म्हणतो अतिसार, 2 तापमानात वाढ, ताप, क श्वास घेण्यास त्रास आणि ड पक्षाघात. तर जनरली जर बघितलं आपण तर जे आपल्याला पायरिया म्हणजे शरीराच्या सामान्य तापमानापेक्षा जे गाय किंवा म्हैस यांचं जर आपल्याला सामान्य तापमान माहित असेल, बघा जनरली गाय किंवा म्हैसचं सामान्य तापमान किती असते? 101.5 फॅरनहाईट. 101.5 फॅरनहाईट डिग्री सेल्सिअस यांचं काय असते? जनरली आपलं तापमान असते. पण याच्यापेक्षा जर वाढ झाली तर जे संसर्ग आपले जळजळ किंवा विषाणूमुळे हे होते. तर जनरली बघा तापमानात वाढ, ब राहील याचं उत्तर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, कृत्रिम रेतनात. कृत्रिम रेतन म्हणजेच काय? आर्टिफिशियल इन्सिमिनेशन. कृत्रिम रेतनात वापरण्यात येणारे वीर्य कोणत्या तापमानात साठवले जाते? तर बघा जनरली जर बघितलं आपण तर एआय मध्ये आर्टिफिशियल इन्सिमिनेशन मध्ये जो आपण सिमेन यूज करतो, हा सिमेन तुमचा लिक्विड नायट्रोजन -196 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच काय? प्रश्न क्रमांक 2 चं उत्तर राहील तुमचं डी -196 डिग्री सेल्सिअस. हे तुमचे ऍग्रिकल्चर, आसाम ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी जोरहाट इथं टेक्निकल असिस्टंटची जी 2021 मध्ये क्वेश्चन पेपर झाला त्यामधला क्वेश्चन आहे आणि आपल्या परीक्षेमध्ये पण विचारण्याची याची दाट शक्यता आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, मास्टायटिस हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर हा तुमच्या एमपी पटवारी 2019 मध्ये जो अॅनिमल हसबंडरीचा सेक्शन असतो त्यामध्ये विचारलेला आहे. बघा मास्टायटिस हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? फुफ्फुस, कास, यकृत किंवा आतडे. जनरली जर बघितलं आपण मास्टायटिस मध्ये काय होते, जे आपलं कास असतो किंवा जो उदर असतो, तर या उदरमध्ये जनावरांच्या जसं कासेची जळजळ किंवा बहुतेक वेळा जनरली जर बघितलं आपण तर जीवाणू जसं स्टॅफिलोकोकस, स्ट्रिप्टोकॉकस मुळे होते आणि यामुळे तुमच्या दुधाची गुणवत्ता पण बिघडते आणि दुधामध्ये जनरली आपल्याला रक्त यायला लागते. म्हणजे हे कासशी रिलेटेड आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, गोट पॉक्स हा रोग कोणत्या प्रकारचा आहे? बघा हा तुमच्या राजस्थान अॅनिमल अटेंडंट मध्ये विचारला आहे. गोट पॉक्स हा रोग कोणत्या प्रकारचा आहे? तर जनरली जर बघितलं आपण तो गोट पॉक्स जिथे शब्द येतो तिथे लक्षात ठेवायचं हा तुमचा विषाणू म्हणजेच काय? गोट पॉक्स हा तुमचा विषाणूजन्य रोग आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, दुधातील स्निग्ध पदार्थ म्हणजे का बटर फॅट पर्सेंटेज मोजण्यासाठी प्रयोगशाळेत कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? तर लक्षात घ्या, जेही वेळेस तुम्हाला जनरली जो फॅट मोजायचं असते तर त्यावेळेस आपण काय करतो किंवा चरबी मोजायची असते त्यावेळेस आपण काय करतो? गर्बर ब्युरोमीटर यूज करतो. गर्बर लक्षात ठेवा किंवा गर्बर ही आपण टेक्निक यूज करतो दुधामधलं फॅट चरबी किंवा फॅट मोजण्यासाठी. त्यानंतर बघा प्रश्न नेक्स्ट, तर बघा तुम्हाला याचे जर फ्री नोट्स पाहिजे असतील किंवा एमसीक्यू टेस्ट सिरीज जर पाहिजे असतील तर तुम्ही या खाली दिलेल्या नंबरवर म्हणजेच 9067057977 या नंबरवर टेक्स्ट मेसेज करू शकता किंवा आपला जो फ्री व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपला ऍड होऊ शकता. या नंबरवर मेसेज केल्यानंतर तुम्हाला ऍड करण्यात येईल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6, प्रसूतीनंतर जनावरात गर्भाशय बाहेर पडणे या स्थितीला काय म्हणतात? प्रसूतीनंतर जनावरात गर्भाशय बाहेर पडणे या स्थितीला काय म्हणतात? बघा हा यूकेपीएससी म्हणजे उत्तराखंड पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये अॅनिमल हसबंडरी ऑफिसर जो असतो त्यामध्ये 2022 मध्ये प्रश्न विचारलेले. जनरली प्रसूतीनंतर जनरली जो गर्भाशयाच्या बाहेर पडतो त्या स्थितीला आपण जनरली प्रोलॅप्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? प्रोलॅप्स. ऑप्शन बी उत्तर राहील कारण की प्रोलॅप्स ऑफ युटेरस त्याला म्हणतात आणि बहुतेक मशीन मध्ये हे आढळते. जनरली बघा गायीमध्ये पण दिसायते आपल्याला आणि हे शेळीमध्ये पण दिसते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघा, ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट मुख्यत्वे कोणत्या रोगाच्या निदानासाठी वापरतात? तर जनरली जर बघितलं आपण तर ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट मुख्यत्वे कोणत्या रोगाच्या निदानासाठी वापरतात? तर जनरली बघा केटोसिस मध्ये जनरली रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होते आणि कीटोन बॉडी वाढलेली असते. त्यामुळे ग्लुकोज दिल्यानंतर रक्तातील साखरेची प्रतिक्रिया तपासली जाते. तर जनरली बघा ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट ही कीटोसिस साठी वापरतो आपण. कशासाठी? कीटोसिस साठी वापरतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8,
खालीलपैकी कोणता चारा पशूंमध्ये आढळतो? पशूंमध्ये सूज ब्लॉट निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकतो चारा. तर लक्षात ठेवा, जो आपल्या पशूंमध्ये सूज ब्लॉट निर्माण करण्यास कारणीभूत ठरलेला जो चारा असतो हा तुमचा लुसर्न असतो, म्हणजेच किंवा अल्फा अल्फा ज्याला म्हणतो आपण लुसर्न. तर लुसर्न सारखे हे शेंगायुक्त ताज्या हिरव्या चाऱ्यामध्ये फोमयुक्त सूज होऊ शकते. अशा दवा असताना किंवा जास्त प्रमाणात दिल्यास आपल्या जनावरांना जे आहे तो धोका होऊ शकतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9. कृत्रिम रेतनात यशस्वी गर्भधारणेसाठी कोणता घटक सर्वात महत्वाचा आहे? कृत्रिम रेतन म्हणजेच आर्टिफिशियल इन्सेमिनेशन मध्ये गर्भधारणेसाठी कोणता घटक हा आपल्याला सर्वात महत्वाचा आहे? वीर्य द्रव स्वरूपात द्यावे, योग्य वेळी उष्णता संपण्याच्या शेवटी रेतन करावे, दररोज रेतन करावे, 1.5 वर्षाखाली जनावरांनाच रेतन करावे. याचं उत्तर जनरली जर बघितलं आपण, बघा जो आपला आपण ज्यावेळेस कृत्रिम रेतन करत असतो तर त्यावेळेस जो स्पर्म असतो आपला, हा स्पर्म कमी टेम्परेचरवर आपण जनरली स्टोअर करतो त्याला. का? कारण की त्याच्यामध्ये जे सिमेन मधले जे स्पर्म्स आहेत ते इनॅक्टिव्ह होतात. तर जनरली जर बघितलं आपण तर योग्य वेळी उष्णता संपण्याच्या शेवटी रेतन करावे, हीट संपल्यानंतर. त्यानंतर बघा, जनावरांमध्ये रिंगवॉर्म हा रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो? कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर जनरली बघा, जनावरांमध्ये रिंगवॉर्म हा रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर जनरली हा तुमचा बुरशीनाशक आहे, फंगी. कसा आहे हा? बुरशीनाशक, फंगी. जनरली जर बघितलं आपण हा ट्रायकोफायटॉन जे नावाचे आपले प्रजाती असतात, जे बुरशीमुळे त्वचेवर गोलाकार किंवा खवल्यासारखे घाव देतात, आणि हे जनरली जर बघितलं आपण तर हे झुनोटिक आहे. झुनोटिक म्हणजे काय? जनावरांमधून माणसामध्ये पण हा येऊ शकतो. तर जनरली बघा, माणसामध्ये पण हा बुरशीवाला रोग आढळतो. म्हणजे हा कसा आहे तुमचा? झुनोटिक आहे. लक्षात ठेवा, झुनोटिक. झुनोटिक म्हणजे काय? जे आपले रोग जनावरांमधून माणसांमध्ये येतात त्यांना झुनोटिक म्हणतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11. दुधातील सोमॅटिक सेल काउंट SCC वाढणे हे कोणत्या समस्येचे सूचक आहे? गुजरात ॲनिमल हजबंडरी इन्स्पेक्टरच्या पोस्टमध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर बघा, दुधातील सोमॅटिक सेल काउंट वाढणे हे कोणत्या समस्येचे सूचक आहे? जनरली जर बघितलं आपण, पर्याय क्रमांक ए दुधात पाण्याची भेसळ, ब कासेचा संसर्ग मास्टायटिस, क चारा कमी होणे, ड वय वृद्ध होणे. तर जनरली जर बघितलं आपण तर बघा, याचं उत्तर राहील तुमचं पर्याय क्रमांक ब कासेचा संसर्ग. कारण की जनरली जर बघितलं आपण तर निरोगी दुधात जो आपल्याला सोमॅटिक सेल काउंट आहे हे 2 लाख पर ml पेक्षा जास्त आढळतो. बट जे मास्टायटिस ज्यावेळेस होतो तर त्यावेळेस हा तुमचा जनरली 10 लाख पर ml पेक्षा अधिक होतो. तर त्यामुळे हे आपल्याला बघायला भेटते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12. गायीचा माज किंवा उष्णता ओळखण्यासाठी खालीलपैकी कोणती सर्वात अचूक पद्धत आहे? 1 प्रोजेस्टेरॉन चाचणी, बी योनिमार्गी श्लेला तपासणी, डी एक स्टँडिंग हीट दुसऱ्याने चढण्याची क्रिया स्वीकारणे, आणि ड रेक्टल तपासणी. तर बघा, याचं उत्तर जनरली जर बघितलं आपण तर स्टँडिंग हीट. स्टँडिंग हीट म्हणजे काय? ज्यावेळेस गाय दुसऱ्या जनावराला आपल्यावर चढू देते, म्हणजेच काय? हे गायीमध्ये माज आलेला आहे असं आपण त्यावरून ओळखू शकतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13. फिलेरिओसिस हा कोणत्या प्रकारचा रोग आहे? तर हा तुमच्या हिमाचल प्रदेशची पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे त्यामध्ये विचारलेलं आहे. बघा, फिलेरिओसिस हा कोणत्या प्रकारचा रोग आहे आणि कोणत्या कीटकाद्वारे हा पसरतो? तर बघा, जनरली जर बघितलं आपण तर हे जो फिलेरिओसिस आहे हा प्रोटोझोइक डिसीज आहे, आणि हा टीक म्हणजे काय? गोचिडद्वारे पसरतो. प्रोटोझोइक आहे म्हणजे प्रोटोझोआ आणि टीक. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14. दुधाची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणती प्रक्रिया सर्वात प्रभावी आहे? ज्यावेळेस आपण दुधाला म्हणजे जास्त लाईफ पर्यंत शेल्फ लाईफ इन्क्रीज करायची राहते त्यावेळेस आपण काय वापरू शकतो? तर बघा, पाश्चरायझेशन फॉलोड बाय रेफ्रिजरेशन. बघा, पाश्चरायझेशन करतो आपण. पाश्चरायझेशन म्हणजे काय? तुमचं दूध उकळणे 63 डिग्री सेल्सिअसवर. किती? 63 डिग्री सेल्सिअसवर. किती मिनिटासाठी? 30 मिनिटासाठी. 30 मिनिटासाठी आपण दुधाला उकळतो 63 डिग्री सेल्सिअसवर. ही मेथड कोणी दिलेली आहे? पाश्चरायझेशन लुईस पाश्चर यांनी. कोण दिलेली आहे? लुईस पाश्चर यांनी. लक्षात ठेवा, लुईस पाश्चर यांनी पाश्चरायझेशन टेक्निक दिलेली आहे. आपण दुधाला गरम करतो आणि त्यानंतर फ्रीज मध्ये ठेवतो. यामुळे दुधाची आपल्या शेल्फ लाईफ वाढते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणता घटक सायलेज बनवताना जोडला जातो? तर बघा, लक्षात घ्या, कोणता घटक सायलेज बनवताना जोडला जातो? तर लक्षात घ्या, गुड आणि जे आपले मोलॅसेस असतात ते जनरली सायलेज मध्ये आपल्या गुडामुळे लॅक्टिक आम्ल जीवाणूंना ऊर्जा मिळते आणि जलद किण्वन होते, आणि अशाच चाऱ्याचे पीएच लवकर कमी होते आणि हे साठवण्यासाठी जास्त सुरक्षित राहते.
त्यामुळे आपण काय करतो, गुड आणि मोलॅसिस त्यामध्ये ऍड करतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, संतुलित पशुखाद्यात क्रूड प्रोटीनचे प्रमाण साधारणपणे किती असावे? संतुलित पशुखाद्यात क्रूड प्रोटीन किती असायला पाहिजे, म्हणजे काय प्रोटीन एक्स्ट्रॅक्ट किती असायला पाहिजे? हे तुमचं 12 ते 16% असायला पाहिजे. किती? 12 ते 16% असणं गरजेचं आहे. हे UPPSC अॅनिमल हजबंड्री मध्ये विचारलेला प्रश्न आहे. जनरली जर बघितलं आपण ते गाई किंवा म्हशींसाठी 12 ते 16% वापरतो आपण. आणि वासरांमध्ये जनरली जर बघितलं आपण तर हे वासरांमध्ये तुमच्या 18 ते 20% असते. किती? 18 ते 20% आपण वासरामध्ये, गाई आणि म्हशींमध्ये किती मॅच्युअर जे असतात त्यांच्यामध्ये 12 ते 16 आणि वासरांमध्ये 18 ते 20. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17, स्तनदा जनावरांमध्ये प्रसूतीनंतर किती काळाने दूध उत्पादन शिखरावर पोहोचते? स्तनदा जनावरांमध्ये प्रसूतीनंतर किती काळाने, ते जनरली लक्षात जर घ्या आपण 40 ते 60 दिवसानंतर, हे तुमच्या प्रसूतीच्या 40 ते 60 दिवसानंतर हे शिखरावर पोहोचते, म्हणजे जास्त दूध देते गाय किंवा म्हैस. त्यानंतर जनरली जर बघितलं आपण हे तुमच्या 6 ते 8 आठवडे म्हणू शकतो आपण, आहे की नाही, आणि त्यानंतर ते हळूहळू घटत जाते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, जनावरांमध्ये आप्ट म्हणजेच काय FMD या रोगाचे, फूट अँड माउथ डिसीज ज्याला या रोगाचे सर्वात स्पष्ट लक्षण खालीलपैकी कोणते? बघा MPSC ऍग्रिकल्चर MPSC मध्ये विचारलेले आहे 2021च्या प्रश्नपत्रिकेत. तर बघा आप्ट या रोगाचे सर्वात स्पष्ट लक्षण कोणते? त्वचेवर खवले, तोंडात व खुरांवर फूट, केस उकळणे, किंवा बघा हे तोंडात व खुरान, फूट अँड माउथ डिसीज नावातच आहे की नाही. जनरली जर बघितलं आपण तर हे पाय किंवा तोंडाचा रोग आहे ना, आणि हा विषाणूजन्य, लक्षात ठेवा अजून जास्त महत्वाचं, हा विषाणूजन्य व्हायरसमुळे होतो. आणि यामुळे काय होते, तुमच्या जीभ किंवा हिरड्या, खूर या कासेवर फोड येतात, आणि त्यामुळे हे त्याचे मुख्य लक्षण आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, कुक्कुटपालन मारेक्स हा रोग प्रतिबंधित करण्यासाठी काय करावे? कुक्कुटपालन मारेक्स हा रोग प्रतिबंधित जर आपल्याला करायचा असेल तर आपण सर्वात पहिले काय करू शकतो, जे आपल्या एका दिवसाच्या पिल्ले आहेत त्यांना आपण लस देऊ शकतो. म्हणजेच काय, जनरली बघा तुम्ही कुक्कुटपालन मध्ये जर गेले, ते लोक काय करतात, ज्यावेळेस आपले छोटे पिल्ले असतात त्यांना स्टार्टिंग फ्रॉम डे 1च लसीकरण असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20, प्रश्न क्रमांक 20 काय म्हणतो आपल्याला, झुनोटिक रोग म्हणजे काय? व्हेरियस एक्झाम्स मध्ये आपल्याला हे PYQ बघायला भेटतोय. तर बघा झुनोटिक म्हणजे काय, असे रोग, असे डिसीजेस जे आपल्या जनावरांमधून माणसांमध्ये ट्रान्सफर होतात. तर हे जनरली तुमचे क राहील याचं उत्तर, जनावरांपासून माणसांमध्ये संक्रमित होणारे जे रोग आहेत तर ते झुनोटिक. झुनोटिक मध्ये एक कोणता तुमचा, जो आपल्याला रिंगवर्म होतो, बुरशी पासून जो होतो त्याला आपण काय म्हणतो, झुनोटिक डिसीज. कारण की जे जनावरांमधून आपल्यामध्ये ट्रान्सफर होतो. एड्स पण हा झुनोटिक आहे, कारण की स्टार्टिंगला आपल्याला आफ्रिकामध्ये सर्वात पहिले हे मंकीज मध्ये आढळला. त्यानंतर बघा मॉक टेस्ट, तुम्हाला या व्हिडिओच्या नंतर एक 20 क्वेश्चनची तुमच्यासाठी टेक्निकलची आपण मॉक टेस्ट दिलेली, ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला भेटेल. तिथे तुम्ही लिंक आहे ती जॉईन करा, आणि किती मार्क्स पडले आपल्याला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21, गाई म्हशीमध्ये स्तनदा काळ, लॅक्टेशन पिरियड साधारणपणे किती दिवसांचा असतो? तर बघा गाई किंवा म्हशींमध्ये किती दिवसांचा असतो? तर जनरली जर बघितलं आपण, हा स्तनदा काळ जनरली तुमचा व्हॅरी करू शकतो 250 ते 300 दिवसापर्यंत. कारण की गायमध्ये बघा जनरली हे तुमचा 280 ते 305 दिवसाचा असतो. म्हैस जनरली जर बघितलं आपण, या म्हशीमध्ये 250 ते 280 दिवसाचा दूध देते, आणि त्यानंतर जनरली 50 ते 60 दिवसांचा यांना शुल्क कालावधी असतो. शुल्क कालावधी म्हणजे जनरली ड्राय पिरियड ज्याला म्हणतो आपण, कोरडा काळ. या कोरड्या काळामध्ये गाय किंवा म्हशी आपल्या दूध देत नाहीत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22, प्रयोगशाळेत मिथिलीन ब्लू रिडक्शन टेस्ट दुधाच्या कोणत्या पॅरामीटरसाठी करतात? हे तुमच्या FSO एक्झाम 2023 फूड सेफ्टी ऑफिसर आपल्या MPSC थ्रू जी घेतली जाते त्यामध्ये विचारलेला प्रश्न आहे, प्रयोगशाळेत मिथिलीन ब्लू रिडक्शन टेस्ट दुधाच्या कोणत्या पॅरामीटरसाठी करतात? तर बघा सर्वात पहिले जर बघितलं आपण
तर जे आपले मायक्रोवेव्ह लोड आहे किंवा जीवाणू भार तपासण्यासाठी आपण ही मिथिलीन ब्लू रिडक्शन टेस्ट करत असतो, आहे की नाही. मिथिलीन ब्लू एका प्रकारची ती काय म्हणू आपण त्याला, डाय आहे ती आपण जनरली मायक्रोस्कोप वगैरे मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम बघण्यासाठी यूज करतो, आहे की नाही. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23, शेळी पालनात ऑरफ रोग कोणत्या प्रकारचा आहे व कोणत्या वयात आढळतो. तर बघा शेळी पालनात जो ऑरफ रोग आहे हा तुमचा विषाणू आहे, कसा विषाणूजन्य आहे, आणि हा तुमच्या दूध पिणाऱ्या पिल्लांमध्ये आपल्याला जनरली बघायला भेटतो. कारण की जनरली हा ऑरफ जो आहे हा तुमचा पॉक्स आहे. पॉक्स म्हणजे काय, जो विषाणूमुळे होतो, आणि हा तोंडाभोवती ओठांवर खवले येतात आणि माणसांनाही संक्रमित होऊ शकतो. म्हणजे हा झुनोटिक पण डिसीज आहे. साईडला बघा आपण जनरली ओठाच्या साईडला कोणाकोणाला जेवण खाल्ल्यानंतर तो उठतो, म्हणजे बारीक बारीक फुंस्या येतात, बारीक आहे ना, तर त्याला जनरली आपण काय म्हणतो, ऑरफ म्हणतो. तो विषाणूमुळे होतो, व्हायरल आहे तो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24, दुधात हायड्रोजन पॅरॉक्साईड भेसळ का केली जाते. हायड्रोजन पॅरॉक्साईड ची भेसळ कशासाठी करत असतो, तर बघा जनरली ऑप्शन ए दूध पांढरे करण्यासाठी, ब जीवाणू नष्ट करून शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी, आणि क चव वाढवण्यासाठी, आणि ड वजन वाढवण्यासाठी. याचं उत्तर जनरली जर बघितलं आपण तर ब राहील तुमचं, जीवाणू नष्ट करून शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी. पण हा बेकायदेशीर आहे, कारण की जनरली जर बघितलं तर जे FSSAI ने आपल्याला पांढऱ्या शुभ्रांकाचा वापर बेकायदेशीर ठरवला आहे, आणि हे ग्राहकांच्या आपल्या आरोग्याशी घातक आहे. त्यामुळे FSSAI ने हा बॅन केलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25, वरा म्हणजेच काय, डुक्कर पालनात स्वाईन फिवर कोणत्या प्रकारचा रोग आहे. जे आपले वरा वरा म्हणजेच काय, डुक्कर, यामध्ये जो स्वाईन फिवर आहे तर हा तुमचा जनरली जर बघितला आपण हा पेस्टी व्हायरस पासून होत असतो. कशामुळे, पेस्टी व्हायरस मुळे होतो. म्हणजेच काय, हा तुमचा विषाणूजन्य राहील. कसा राहील, विषाणूजन्य. लक्षात घ्या, स्वाईन फिवर कशामुळे होतो, व्हायरसमुळे, आणि व्हायरसचं नाव काय, पेस्टी व्हायरस. लक्षात ठेवा, पेस्टी व्हायरस, पेस्टी व्हायरस. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26, दुग्धशाळेत प्रवेश करताना प्रयोगशाळा परिचाराने सर्वप्रथम कोणता नियम पाळावा. बघा दुग्धशाळेत जो प्रवेश करत असतो आपण, किंवा ज्यावेळेस प्रयोगशाळेमध्ये आपण प्रवेश करतो त्यावेळेस परिचाराने सर्वात पहिले काय करावे, मोबाईल हात चालू ठेवावा, हात धुवून निर्जंतुक एप्रन एप्रन म्हणजे एप्रॉन, टोपी, हातमोजे घालावेत, थेट दूध नमुने हाताळावे, दार उघडे ठेवावे. तर जनरली बघा ज्यावेळेस आपण लॅबमध्ये एंट्री करतो त्यावेळेस सर्वात पहिले आपले हात निर्जंतुकीकरण करायला पाहिजे आपण, आहे की नाही. हँडवॉश वगैरे किंवा जनरली सॅनिटायझरचा वापर करून, आणि नंतर ॲप्रॉन, टोपी, आणि मग हातमोजे घालावे. तर ऑप्शन बी उत्तर आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27, बिग्युलेटस म्हणजे कोणती जनावरे. बिग्युलेटस म्हणजे कोणती जनावरे, तर लक्षात ठेवा बिग्युलेटस म्हणजेच काय, विषमखुरी म्हणजेच काय, डुक्कर. विषमखुरी जनावरांना आपण बिग्युलेटस म्हणतोय. हा तुमच्या नाबार्डच्या परीक्षा विचारलेला आहे, नाबार्ड ग्रेड आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28, पशुसंवर्धन विस्तार कार्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत सर्वात परिणामकारक आहे. हे मॅनेज ऍग्री एक्सटेन्शन मध्ये विचारलेले आहे बघा तुमचं. पशुसंवर्धन विस्तार कार्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत आपण सर्वात परिणामकारक आहे. लक्षात घ्या, रेडिओ, टीव्ही जाहिराती, गोठा भेटी व प्रात्यक्षिक, पत्रके वाटप, केवळ ऑनलाईन परीक्षण नाही. बघा कारण की ऑनलाईन होऊ शकत नाही, कारण 100% शेतकरी ऑनलाईन नाही. पत्रके वाटप नाही, काहींना होते काहींना नाही होत. त्यानंतर गोठा भेटी होऊ शकतो. म्हणजे ऑप्शन काय राहील याचं, बी उत्तर राहील. कारण की आपल्याला सर्वात विस्तार करायचा असेल पशुसंवर्धनाचा तर सर्वात पहिले आपल्याला शेतकऱ्यांच्या गोठ्यांपर्यंत जाणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29, शून्य चरबी म्हणजे काय, स्किम मिल्क. बघा मिल्क आपण दोन प्रकारचे आणतो, एक असते टोन मिल्क, एक असते डबल टोन मिल्क. बघा शून्य चरबी म्हणजे स्किम मिल्क असलेल्या दुधात कमाल कोरडे पदार्थ एसएनएफ किती टक्के असू शकते. तर लक्षात ठेवा, हे तुमच्या गेट मध्ये विचारलेलं आहे अॅनिमल सायन्सच्या 2019 पेपर मध्ये. तर लक्षात घ्या, तर आपला जो शून्य चरबी म्हणजे स्किम मिल्क मध्ये जनरली एसएनएफ किती असतो, तर हा एसएनएफ असतो तुमचा 8.5%. किती असतो, 8.5% किंवा 8.5 ते 9% हा व्हेरी करू शकतो. पण FSSAI नुसार जनरली जर बघितलं आपण तर गायच्या दुधात कमीत कमी आपल्याला 8.5 एसएनएफ बघायला भेटतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29 झाला आपला 29. प्रश्न क्रमांक 30 बघा,
डेअरी सहकारी संस्थेमध्ये प्रति लिटर दुधाचे पेमेंट कोणत्या घटकांवर अवलंबून असते? TISS मध्ये विचारलेले. डेअरी सहकारी संस्थेमध्ये प्रति लिटर दुधाचे पेमेंट कोणत्या घटकांवर अवलंबून असते? फक्त चरबी, चरबी प्लस SNF, फक्त प्रमाण, फक्त SNF. तर बघा जनरली जर बघितलं आपण तिथे तुमचं फॅट मोजलं जाते, म्हणजे काय चरबी आणि SNF. तर बहुतांश जे आपले सहकारी जे आपले दुधाचे कारखाने आहेत तिथं हे वेगवेगळी सूत्रे वापरली जातात. मेनली आपला चरबी आणि SNF. नंतर बघा प्रश्न क्रमांक 21. गाभण जनावराला प्रसूतीच्या किती आठवडे अगोदर कोरडे शुष्क करावे? म्हणजेच काय जनरली जर बघितलं आपण तर 40 ते 60 दिवस. किती? 40 ते 60 दिवस. म्हणजे जनरली अजून जर बघितलं आपण तर 40 ते 60 दिवस किंवा आपण जनरली 6 ते 8 आठवडे अगोदर आपण त्याला कोरडे करू शकतो, कारण या काळात कासेला विश्रांती मिळायला पाहिजे आणि आपली जी पुढील जी दुधाळू काळ आहे, म्हणजे ज्या काळामध्ये आपली गाय दूध जास्त देऊ शकेल ते हे, त्यामुळे आपला दुधाळी जो दुधाचा काळ आहे तो वाढतो आफ्टर प्रेग्नन्सी, आणि त्यामुळे जनरली जर बघितलं तर मॅस्टायटिसचा जो रोग आहे विषाणूजन्य तो पण कमी होतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 32. युरिया मोलॅसिस मल्टीन्यूट्रिएंट ब्लॉक UMMB चा मुख्य उद्देश काय? तर लक्षात घ्या तुमचा UMMB चा मुख्य उद्देश काय असतो की जो आपल्या कमी दर्जाच्या चाऱ्यासोबत युरिया आणि ऊर्जा पुरवणे हा असतो. प्रश्न क्रमांक 32 च बी राहील उत्तर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 33. प्रश्न क्रमांक 33 काय म्हणतो? पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत रक्त नमुना सिरम वेगळा करण्यासाठी काय वापरतात? ऑप्शन ए काय म्हणतो आपल्याला? रक्त गोठू देतात व सेंट्रीफ्यूज करतात, ब थेट तपासणी करतात, क गरम करतात, ड फ्रीज मध्ये ठेवतात. तर बघा जनरली आपल्याला सिरम वेगळा करण्यासाठी आपण काय करतो, त्याची रक्त गोठू देतो आणि मग सेंट्रीफ्यूज करतो, कारण की जनरली जर बघितलं आपण तर वरी तुमचा सुपरनायट्रेट येते आणि खाली पेलेट बसतो, त्यासाठी आपण सेंट्रीफ्यूज करत असतो. सेंट्रीफ्यूज ही एक मशीन आहे बघा जनरली तुमची एक होमोजिनायझेशनची. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 34. प्रश्न क्रमांक 34 काय म्हणतो? फेरोमोन हे जनावरांमध्ये कोणत्या कार्यासाठी वापरले जातात? फेरोमोन हा तुमचा हार्मोन आहे, लक्षात ठेवा. आपण जनरली बघा कापसाच्या शेतामध्ये काही काही बघा जाळी लावतात आणि त्यामध्ये एक वेगळा स्मेल येतो, काय असतो तो? फेरोमोन ट्रॅप हार्मोन राहतो. त्यामध्ये ते इन्सेक्टला आपण ट्रॅप करण्यासाठी युज करतो. तर हा जनरली लैंगिक आकर्षण व संदेशवहन करण्यासाठी आपले हे इन्सेक्ट वापरतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 35. दुग्धशाळेत वापरण्यात येणाऱ्या क्लोरीन युक्त निर्जंतुकीकरणाची सांद्रता साधारणपणे किती असते? तर जनरली बघा दुग्धशाळेत वापरण्यात येणाऱ्या क्लोरीन युक्त आपले जे निर्जंतुकीकरण सांद्रताची साधारणपणे सांद्रता किती असते? तर ही तुमच्या जनरली 100 to 200 पार्ट्स पर मीटर असते. PPM म्हणजे काय? पार्ट्स पर मीटर, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 36. भारतातील ऑपरेशन फ्लडचा दुग्ध व्यवसायावर काय परिणाम झाला? दुग्ध ऑपरेशन फ्लड कोणी केलं होतं? लक्षात ठेवा ऑपरेशन फ्लड केलं होतं आपल्या वर्गीस कुरियन यांनी. कोणी? वर्गीस कुरियन यांनी आनंद गुजरातमध्ये. त्यांना आपण फादर ऑफ व्हाईट रिव्होल्युशन किंवा आपले जनरली व्हाईट रिव्होल्युशन म्हणतो फादर आपण त्यांना. त्यानंतर बघा दुग्ध व्यवसायावर काय परिणाम झाला? दुधाचे उत्पादन घसरले, दुग्ध उत्पादन जगात प्रथम क्रमांक सर्व आयात करायला लागला, कोणताही परिणाम? ब उत्तर राहील 36 ब. भारत दुग्ध उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आला आहे ना. त्यानंतर बघा कारण की जनरली ऑपरेशन फ्लड हा याचं वर्ष जर विचारलं तुम्हाला तर लक्षात आलं पाहिजे. ऑपरेशन फ्लड हा 1970 1970 to 1996 1970 ते 1996 या वर्षी हे राबवल्या गेल्या. 1970 ते 1996 या काळात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 37. बहुसंख्य दूध काढण्याच्या यंत्रातील व्हॅक्युम प्रेशर किती असावे किंवा किती आपल्याला ठेवायचे गरजेचं आहे? तर बघा जनरली जर बघितलं आपण तर ज्यावेळेस आपण व्हॅक्युम क्लीनर युज करतो तर त्यावेळेस त्याचा जो प्रेशर आहे बहुसंख्य दूध काढण्याच्या पद्धतीमध्ये आपण हा जनरली 36 ते 42 kPa युज करतो, म्हणजे काय 360 ते 420 mmHg. त्यानंतर बघा 38. खालीलपैकी कोणता पदार्थ रुमिनेशन साठी आवश्यक आहे? रुमिनेशन साठी कोणता पदार्थ आवश्यक राहील? गोड पाणी, खडबडीत चारा,
फक्त दाणेदार खुराक किंवा प्रतिजैविक. तर जनरली जर बघितलं खडबडीत चारा जनरली काय करते, जनरली आपल्या रुमिनेशन साठी जनावरांमध्ये आवश्यक असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 39. प्रयोगशाळा परिचालन आणि संसर्गजन्य रोगाचे प्रयोगशाळेत नमुने हाताळताना खालीलपैकी कोणती खबरदारी हातावर जखम असेल तरी चालेल? बायोसेफ्टी कॅबिनेट वापरावे, पीपीई घालावे, लगेच शिंकताना रुमाल लावू नये, हात न धुता पुढील काम करावे. तर जनरली बघा, ज्यावेळेस आपण लॅबमध्ये काम करतो त्यावेळेस बायोसेफ्टी जे सिक्युरिटीचे वेगवेगळे लेवल्स असतात त्यानुसार आपली कॅबिनेट यूज करणं जरुरी आहे. आणि त्यानंतर पीपीई किट पण आपल्याला घालणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, गर्भधारणा चाचणीसाठी प्रयोगशाळेत जनावरांच्या लघवीतून कोणता हार्मोन तपासतात? गर्भधारणा चाचणीसाठी आपण जनरली जर बघितलं तर तुमचा एक हार्मोन आहे, जनरली त्याला आपण काय म्हणतो, प्रोजेस्टेरॉन. काय म्हणतो आपण त्याला? प्रोजेस्टेरॉन हा आपण हार्मोन तपासत असतो. आणि जनरली बघा, लघवीतील प्रोजेस्टेरॉन हे तुमचा मेटाबोलाइट म्हणजेच काय, प्रेग्नॅन्डिओल गर्भसाधना तपासणीसाठी आपण करत असतो. आणि जनरली आताच्या काळामध्ये जे प्रेग्नन्सी असोसिएटेड आपले ग्लायकोप्रोटीन आहे या चाचण्या पण आपण खूप आता डेव्हलप झालेले आहे, म्हणजे लघवी वगैरे तपासतो आपण. त्यानंतर बघा, तुम्हाला जर यानंतर एक 20 मार्कची मॉक टेस्ट द्यायची असेल, फ्री ऑफ कॉस्ट आहे, ही तुमची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल. त्यानंतर बघा, फ्री व्हॉट्सअप ग्रुप आहे तुम्हाला डेली एमसीक्यू साठी आणि टेस्ट सिरीज साठी. हा तुम्ही ग्रुप जॉईन करा किंवा आपल्या 9067057977 या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता. सो प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.